चिपळूणमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। सध्या मुसळधार पाऊस चालू आहे। आपण बघितलं काल जसा मुसळधार पाऊस होता त्यापेक्षाही आज सध्या मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे पूर्ण वातावरण आहे ते बदलून गेलंय। आता चिपळूणची ग्रामदेवता काळभैरव मंदिराच्या इथं आहे। आपण बघितलं तर चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाला सुरुवात झाली। कालसुद्धा मुसळधार पाऊस पडत होता आणि आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे आपण काळभैरव मंदिराच्या इथेच ना आपल्याला बाजूला वडाचं झाड पाहायला मिळतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती महिला मंडळ असतील आपल्याला इथे वड पूजण्यासाठी आलेल्या पाहायला मिळतात आणि मंदिरामध्ये सुद्धा भाविक आलेले आहेत। आणि आजचं वातावरण बघितलं ना, चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि आकाशात बघितल्यावर लक्षात येतं की मोठ्या प्रमाणावरती काळे ढग अजून आहेत, त्यामुळे चांगला पाऊस पडेल हे सगळेजण चिंतेत आहे। आपण बघितलं तर खूप दिवस पाऊस नसल्यामुळे सगळ्यांना चिंता होती, शेतकऱ्यांना असतील, त्यांना चिपळूणकर कोकणामध्ये MIDC कामं असतील, सगळेजण चिंतित होते। पण पावसाने आज चांगली हजेरी लावलेली आहे। चिपळूणमध्ये सकाळपासूनच आज मुसळधार पाऊस आहे। जेव्हा सकाळी 10 वाजता वगैरे मुसळधार पाऊस लागत होता आणि काल आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती दिवसभर मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि त्यानंतर आजही मुसळधार पाऊस चालू आहे। त्यामुळे चिपळूणकर सुखावले, कोकणकर सुखावले। हळूहळू जे वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते वाढायला लागलं आहे। आता न्यूजमध्ये दाखवल्याप्रमाणे असं सांगण्यात आलं की काही जे कारखाने आहेत लोटे MIDCमधले ते चालूसुद्धा झालेले आहेत। म्हणजे बऱ्यापैकी वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते वाढायला सुरुवात झाली आहे आणि कालपासूनच जो पावसाने सुरुवात केली आहे ते सतत आपल्याला पाऊस रात्र असेल आज दिवसभर पाऊस दिसतो आहे, त्यामुळे सर्वजण आनंदी आहेत आणि असाच मुसळधार पाऊस चालू राहणं गरजेचं आहे, कारण की गावागावामध्ये केलेल्या शेती जगण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे। आपण बघितलं वाशिष्ठी नदीचं जे पाणी आहे त्याच्यासुद्धा हळूहळू वाढवायला सुरुवात झाली। पुराकडे बघितलं ना तरी तुम्हाला पूर्ण अंधुक दिसतं, असं वाटतं की धुकं आहे। त्या साईडला खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे। ही जी बाजू आहे ती नवीन ST स्टँड परिसरचा आहे, चिंचनाका आहे, त्या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। चिपळूणमध्ये आज दिवसभर सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वजण सुखावलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि आपण बघितलं तर 8-15 दिवसापूर्वी जो पाऊस पडला होता त्यासारखा हा पाऊस नाही आहे। हा सतत मुसळधार पडणारा पाऊस आहे। कालसुद्धा मुसळधार पाऊस पडला आणि आज सुद्धा मुसळधार पावसाने दिवसभर हजेरी लावलेली आहे। त्यामुळे सर्वजण चिपळूणकर असतील, कोकणातले शेतकरी असतील, सुखावले असतील। खास करून आपण बघितलं लोटे MIDCतल्या बऱ्याचशा कंपन्या बंद पडल्या होत्या, त्यामुळे बरेच जण कामगार चिंतेमध्ये होते। पण आता मुसळधार पावसामुळे जी वाशिष्ठी नदी आहे त्या नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा हळूहळू वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। कोयना धरणाचं पाणी सुद्धा फक्त 9% आलं होतं आणि त्या साईडला सुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणाचं सुद्धा जी लेवल आहे ती हळूहळू वाढायला मदत होईल। तुम्हाला मी हा परिसर दाखवतो। हा परिसर आहे तो परशुराम घाट आहे, तो आपल्याला इथून क्लिअर दिसत नाही आहे, म्हणजे त्या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आता पाऊस चालू आहे। आणि या साईडला आपण बघितलं तर हा जो परिसर आहे तो पूर्ण बहादूर शेख नाका आहे त्या बाजूचा परिसर आहे। त्या साईडला सुद्धा आपल्याला असं पूर्ण धुक्यासारखं वाटतंय, पूर्ण दृश्यमानता अजिबात नाही आहे, म्हणजे त्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आता आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळतोय। आपण बघितलं कालसुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत होता आणि त्याच प्रकारचा आजही सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। कोकणातील शेतकरी असतील सगळेजण आनंदित आहेत की चांगला असा तग धरणारा मान्सून कोकणामध्ये दाखल झाला आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि आपण बघितलं तर 8-15 दिवसापूर्वी जो पाऊस पडला होता त्यासारखा हा पाऊस नाही आहे। हा सतत मुसळधार पडणारा पाऊस आहे। कालसुद्धा मुसळधार पाऊस पडला आणि आज सुद्धा मुसळधार पावसाने दिवसभर हजेरी लावलेली आहे। त्यामुळे सर्वजण चिपळूणकर असतील, कोकणातले शेतकरी असतील, सुखावले असतील। खास करून आपण बघितलं लोटे MIDCतल्या बऱ्याचशा कंपन्या बंद पडल्या होत्या, त्यामुळे बरेच जण कामगार चिंतेमध्ये होते। पण आता मुसळधार पावसामुळे जी वाशिष्ठी नदी आहे त्या नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा हळूहळू वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। कोयना धरणाचं पाणी सुद्धा फक्त 9% आलं होतं आणि त्या साईडला सुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणाचं सुद्धा जी लेवल आहे ती हळूहळू वाढायला मदत होईल। तुम्हाला मी हा परिसर दाखवतो। हा परिसर आहे तो परशुराम घाट आहे, तो आपल्याला इथून क्लिअर दिसत नाही आहे, म्हणजे त्या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आता पाऊस चालू आहे। आणि या साईडला आपण बघितलं तर हा जो परिसर आहे तो पूर्ण बहादूर शेख नाका आहे त्या बाजूचा परिसर आहे। त्या साईडला सुद्धा आपल्याला असं पूर्ण धुक्यासारखं वाटतंय, पूर्ण दृश्यमानता अजिबात नाही आहे, म्हणजे त्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आता आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळतोय।
आपण बघितलं काल सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत होता आणि त्याच प्रकारचा आजही सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. कोकणातील शेतकरी असतील सगळेजण आनंदित आहेत की चांगला असा तग धरणारा मान्सून कोकणामध्ये दाखल झाला आहे.